आयुक्तांनी ठाणेकरांना दिले फिटनेसचे धडे। घोडबंदर येथील हॅपी स्ट्रीटमध्ये स्वतः करून दाखवली अवघड प्रात्यक्षिकं। एकीकडे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुटलेली पोटं, व्यायामाविषयी उदासीनता, तर दुसरीकडे जनतेला फिटनेसचा मंत्र देणारे एकदम फिट असलेली पालिका आयुक्त। सध्या परिस्थितीत एवढा विरोधाभास केवळ ठाण्यातच पाहायला मिळत आहे। रविवारी ठाण्यातील घोडबंदर रोड येथील हॅपी स्ट्रीट उपक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी स्वतः पालिका आयुक्त रस्त्यावर उतरले होते व त्यांनी अत्यंत अवघड अशी शारीरिक प्रात्यक्षिक करून सर्वांनाच धक्का दिला। आजच्या धकाधकीच्या जीवनात दिवसभराची धावपळ करत असताना व्यायाम करण्यासाठी वेळ कसा काढायचा हा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा आहे। लोकल आणि बस पकडण्यासाठी धावपळ करताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते। त्यामुळे बहुतांश नागरिकांना अत्यंत कमी वयात हृदयरोग, रक्तदाब आणि डायबिटीस यासारखे रोग गाठतात आणि एकदा डॉक्टर, औषधं आणि गोळ्या पाठी लागल्या की त्यातून शेवटपर्यंत सुटका नाही। यावर रामबाण इलाज म्हणजे नियमित व्यायाम आणि सकस आहार। आरोग्याचे हेच महत्त्व पटवण्यासाठी ठाणे घोडबंदर रोड येथील शुभंकुदा फाउंडेशन तर्फे शिवसेना विभाग प्रमुख ॲडव्होकेट मुकेश ढोमरे, शाखा प्रमुख प्रवीण नागरे यांच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी सकाळी 7 ते 9 या वेळेत हॅपी स्ट्रीट उपक्रमाचे आयोजन केले आहे। त्याचे उद्घाटन ठाण्याचे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले। या उपक्रमात प्रवेश मोफत असून त्यात स्केटिंग, जॉगिंग, वॉकिंग, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, किक बॉक्सिंग सह तबला, योगा, गिटार, झुंबा यासारखे अनेक प्रकार शिकवले जाणार आहेत। यासोबतच सर्वांना हस्तकला आणि इतर कलांचे प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे। स्वतः एक फिटनेस प्रेमी असलेले सौरभ राव यांनी ठाणेकरांना फिटनेस आणि व्यायामाचे महत्त्व सांगितले। त्यांनी एक अतिशय कठीण असे प्रात्यक्षिक दाखवून सर्वांनाच अचंबित केले। हा उपक्रम ठाण्यातील हिरानंदानी फाउंडेशन स्कूल येथे आयोजित करण्यात आला आहे। मेरे दिल की धड़कन भी तेरे गीत गाती है। एक सिस्टम जो है कि वहाँ जाके ऑफिस से लेकर जाओ, इसमें क्या होता है बहुत सारे झाड़ नर्सरी है हमारे पास। हाँ, नर्सरी बहुत अच्छी है, वहाँ बहुत अच्छी झाड़ है, लेकिन थोड़ा नेग्लिजेंस इतना हो रहा था कि वो झाड़ के रूट ज़मीन में चले जाते, लेकिन वो लगाया। खूप सुंदर इथे वातावरण आहे। अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने श्री नागरेजीने इथे नियोजन केला होता। नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि वेगवेगळे प्रकारची कला, संस्कृती, क्रीडा याच्याशी संबंधित ॲक्टिव्हिटीज इथे चालू आहेत आणि अत्यंत वयस्कर जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्यापासून खूप कमी वयाचे लहान मुले-मुलीसुद्धा इथे आहेत आणि खूप योग्य पद्धतीने खूप वायब्रंट ॲटमॉस्फिअर इथे क्रिएट करण्यात आलं आहे। पार्कची छोटी मोठी काही समस्या आहेत इथे। एक आपल्याला वॉकिंग ट्रॅक पाहिजे, शौचालयाची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जे झाडे आहेत त्यांचे रखरखावची व्यवस्था, त्याची नोंद मी घेतला आहे आणि ठाणे कॉर्पोरेशन मार्फत हे सगळे जे इश्यूज आहेत, समस्या आहेत त्याचं समाधान लवकरच करण्यात येईल। ठाणेकर जे आहे ते खूप सुज्ञ नागरिक आहेत, त्यांना सगळी गोष्टी माहिती आहे। मी एकच गोष्टी सांगेन, हेल्थ इज वेल्थ आणि आपले हेल्थमध्ये जेवढा जास्त आपण इन्व्हेस्ट करू शकतात तेवढा केला पाहिजे आणि त्याच्यासाठी फार काही लागत नाही। सकाळी संध्याकाळी अर्धा तास, एक तास काढून आपला शारीरिक आरोग्य, आपले मानसिक आरोग्य दोघांवर काम केलं पाहिजे।